नमस्कार. आजचा व्हिडिओ हा संयम या कवितेचा आहे. समोर एखादी अप्रिय घटना घडत असताना किंवा आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली असताना जो त्रास होतो तो त्रास सहन करून मनावर ताबा मिळवून जेव्हा शांत राहतो तेव्हा त्याला संयम असे म्हणतात. परंतु हे प्रत्येकाला जमतं असं नाही. परिस्थितीनुसार वाढत्या वयानुसार आपण त्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो. जाऊ दे ना, तो तसाच आहे, कशाला याच्या नादाला लागायचं असं म्हणून स्वीकारून शांतपणे तेथून बाहेर पडतो. तर ह्याच आशयाची कविता संयम ही पाहूया. प्रिय अप्रिय घटनांशिवाय पूर्णत्व नाही जीवनाला. प्रिय अप्रिय घटनांशिवाय पूर्णत्व नाही जीवनाला. वेळेचे मूल्य उमजते क्षणोक्षणी मनाला. वेळेचे मूल्य उमजते क्षणोक्षणी मनाला. वाद तिरस्कार अपमान जेव्हा येई वाट्याला. वाद तिरस्कार अपमान जेव्हा येई वाट्याला. वाद टाळावे वाटूनही सुरुवात होते संयम ढळायला. वाद टाळावे वाटूनही सुरुवात होते संयम ढळायला. वाढत्या वयाबरोबर परिपक्वता येई. वाढत्या वयाबरोबर परिपक्वता येई. कर्म ज्याचे त्याचे म्हणून सोडून देई. कर्म ज्याचे त्याचे म्हणून सोडून देई. संयमाचे फळ म्हणजे शाब्दिक जखमा टळती. संयमाचे फळ म्हणजे शाब्दिक जखमा टळती. आत्मक्लेश कमी होऊन मनास शांतता मिळते. आत्मक्लेश कमी होऊन मनास शांतता मिळते. अध्यात्म सत्संग ध्यान जीवन बदलते. अध्यात्म सत्संग ध्यान जीवन बदलते. संयमाचे फळ हे गोड गोड असते. संयमाचे फळ हे गोड गोड असते.